कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचं अर्थात सीईओ व्हॉट्सॲप अकाउंट हॅक करून त्यांच्याच नावाचा आणि डीपीचा गैरवापर करून तब्बल 80,50,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात उघडकीला आलाय। या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलिसांकडून याचा कसून तपास सुरू आहे। कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचं अर्थात सीईओ व्हॉट्सॲप अकाउंट हॅक करून त्यांच्याच नावाचा आणि डीपीचा गैरवापर करून तब्बल 80,50,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात उघडकीला आलाय। याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की करवीर तालुक्यातील उजळाईवाडी इथल्या प्रशांत रवींद्र पाटील यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे। पाटील हे गोकुळ शिरगाव इथं युनिटी मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत कार्यरत आहेत। त्यांच्या मोबाईलमध्ये कंपनीचे सीईओ गुरिंदर सिंग यांचा मोबाईल क्रमांक सीईओ गुरिंदर सर या नावाने सेव्ह होता। 2 जुलै 2026 रोजी अज्ञात सायबर चोरट्यानं फिर्यादीचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक केलं। त्यानंतर चोरट्यानं एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून हुबेहूब सीईओ गुरिंदर सिंग या नावाचं प्रोफाईल फोटो ठेवून आपणच गुरिंदर सिंग बोलत असल्याचा आभास निर्माण केला। विश्वास संपादन करून चोरट्यानं फिर्यादी पाटील यांना 2 वेगवेगळ्या बँक खात्यांवर तातडीनं पैसे आरटीजीएस करण्यास सांगितले। कंपनीच्या सीईओंचा आदेश असल्याचं समजून फिर्यादी पाटील यांनी युनिटी मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या फेडरल बँक टाकाळ शाखा कोल्हापूर खात्यावरून अवघ्या 1.5 तासाच्या कालावधीत एकूण 80,50,000 रुपये ट्रान्सफर केले। यामध्ये गुजरातीतल्या गांधीनगरच्या एस बँकेच्या खात्यावर 32 लाख रुपये तर सहारनपुरीतल्या एका बँकेच्या खात्यावर 48,50,000 रुपये पाठवण्यात आले। हा सर्व व्यवहार सकाळी 10 ते 11:20 दरम्यान झाला। त्यानंतर आपली आणि कंपनीची फसवणूक झाल्याचं लक्षात येताच फिर्यादी यांनी पोलिसात धाव घेतली। गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत।